सगळीकडे इलेक्ट्रिसिटी आलेली आहे, पण अशाही काही लोकेशन्स आहेत की जिकडे अजून इलेक्ट्रिसिटी लोकांना मिळालेली नाही आहे. त्यांचं राहणीमान अंधारातच आहे. रात्री झाल्यानंतर त्यांना रॉकेलचा दिवा किंवा पेट्रोलच्या ज्या लाईट छोट्या दिवे असतात त्याच्यावरतीच राहायला लागतं. तर असं वाटलं की यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. 1 वर्षापासून चालू होतं मनामध्ये की काहीतरी करायचंय, पण नेमकं काय करावं हे सुचत नव्हतं. पण योगायोगाने त्यावेळेला थोडं काम करता करता दिशा मिळाली की यांच्यासाठी आपण एक त्यांच्या घराला पुरेल अशी एक सोलार लाईट आपण त्यांना देऊया, जेणेकरून ॲटलिस्ट त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश येईल आणि प्रकाश आल्यामुळे त्यांची मुलं काही करू शकतील, अभ्यास करू शकतील, घरात स्वच्छता राहील आणि बरेचसे सिक्युरिटीचे प्रॉब्लेम्स आहेत, वुमन सिक्युरिटीचे आहेत, ते सगळे सॉल्व्ह होऊ शकतात असं वाटतं. तर असाच एक छोटा प्रयत्न आहे की या समाजातल्या दुर्लक्षित हे जे ही आहे जी दुर्लक्षित केलेली जी माणसं आहेत, समाजाने दुर्लक्षित केलेली माणसं आहेत, तर यांच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न राहील. तर होप आज त्यांच्या घरामध्ये लाईट्स येतील, त्यांच्या हक्काची लाईट येईल सोलारची, आणि त्यामुळे त्यांना फायदा होईल. खरी दिवाळी आहे त्यांची असं मला वाटतं मनापासून. आणि खूप समाधान आहे की ॲटलिस्ट आपण आपल्या समाजातून जे समाजाचे जे देणं आहे, समाजाचं ऋण आहे, ते आपण थोडाफार का होईना परत करायचा हा प्रयत्न यशस्वी होईल असं वाटतं मला. तर बघूया, आता चालू आहे, काम चालू आहे. लाईट नाही तरी काय करायचं. आता तरी एक खांबाला लाईट लावले तर दाराची उजळ पडते, घरात लाईट नाही. एवढी वर्ष झाली. पाणी जाम भरतय, यायला पण जाम त्रास होतय. म्हणून इथून आमचा तो भाऊ आम्हाला कुठकुठे घेऊन ठेवतय, आणि मग खाया पियाचे पण पोरा बालांचे जाम हाल होतात. मच्छर तर खूप चालतंय, रात्रभर झोप नाही. मच्छर एवढा मच्छर आहे का दिवसाच्या पण घरामध्ये मच्छर आहे. पण कोण याने करत तर त्याला काय करायचं. अरे मजबुरीशी राहायला लागतं इथं. तरी पण अजून कोण मदतीला कोण नाहीये तिकडं. नुसते बघायला येतात, जातात बघून, सांगतात तर सगळे, पण करत तर कोण नाही. खूप वर्ष झाले आम्हाला इकडे. पहिला इकडे गटारीमध्ये मध्ये होती घरा, तिकडून आम्हाला हटवला, मग इकडे जागा दिली, तर मग इकडे बांधले. नाही तर पहिला इकडे मध्ये गटारीमध्ये होती झोपडा. त्या बाजूला पण पाणी होता आणि या बाजूला पण पाणी होता, आणि मध्ये असं बांध सारखा होता ना, त्याच्यावर मध्ये झोपडी होती आमची. लाईट येईल असं कसं वाटतं? हो, बरं वाटेल आम्हाला, आनंद होईल, चांगलं होईल. उलट लाईट आली तर उलट बराच वाटेल. बरं वाटेल. हो, बरं आहे उलट लाईट येईल तर मच्छर पण जाम रात्रीचे येतात. आता थोडं टाइमात अशी मच्छर येतील तर इथे कोण उभं पण नाही राहू शकणार, एवढी मच्छर येतील. आता हे इन्स्टॉलेशनचं काम चालू आहे आणि पॅनल लावतायत. तर मला वाटतं की अजून अर्ध्या तासामध्ये हे काम कम्प्लीट होऊन जाईल, आणि त्याच्यानंतर मग यांना लाईट लावून आपण सोलर लाईट इन्स्टॉल करून चालू करू. तर हो 10-15 मिनिटात कम्प्लीट होईल ती. लेट्स वर्कआउट. नट टाक पहिले, नट टाकतो का बघ. वो हो गया ना, अभी कनेक्टर लगा के अपन वायर चालू करते हैं. ये इतना मच्छर है, बाप रे, कैसे रहेंगे इसमें. इतना मच्छर है देखो. चलो करते, लगा दिया ना दोनों. टाइट कर, फुल टाइट मार. Hip it!